ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत। बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट समोरील आणि उमसरा परिसरातील एसबीआयच्या 2 एटीएम मधून चोरट्यांनी 1,14,200 रुपयांची रोकड लंपास केलेली आहे। हे तीनही चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले। बातमी जालन्यातून आहे। जालन्याच्या घनसावंगीमध्ये टोळक्याकडून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। घरातून बाहेर काढून लाठ्या-काठ्यांनी तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे। पाथरवाला गावामध्ये ही मारहाणीची घटना घडली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। गोरेगावमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये झालेल्या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे। मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये मारहाणीची घटना समोर आली आहे। लिफ्टमधील भांडणाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली आहे। ही मारामारी केवळ लिफ्टमध्येच नाही तर सोसायटीच्या बाहेरही झाली। मिळालेल्या माहितीनुसार हे भांडण बेकायदेशीर पार्किंगवरून झालंय। या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आणि दोन्ही बाजूंच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। नांदेडमधून बातमी आहे। नांदेडमध्ये आधार अपडेटसाठी महिलांची हाणामारी झाली आहे। पोस्ट ऑफिसमध्येच आधार अपडेटसाठी केवळ 40 नोंदण्या होत असल्यानं सकाळपासून रांगा लागतात। आज महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली। वाढती गर्दी आणि अकार्यक्षम व्यवस्था यामुळे नागरिकांमध्ये देखील संताप आहे। एक छोटासा ब्रेक बुलेटिनमध्ये